महाराज स्वतः आम्हाला म्हणाले, हे श्रींचं राज्य, जयतेचं स्वराज्य शंभूराजांच्या हाती सुरक्षित राहील. काय म्हणालात मातोश्री? आबासाहेबांनी आमचं नाव घेतलं होतं. हे रयतेचं स्वराज्य शंभू बाळाच्या हाती सुरक्षित राहील असं म्हणाले होते आबासाहेब. हो. मातोश्री, तुमचे शब्द आमच्यासाठी लाख मोलाचे. आम्ही तर जीवनाची लढाई हरल्याप्रमाणे उमेद हरवून बसलो होतो. पन्हाळगडावर आम्ही हिरोजी काकांना हेच विचारलं होतं, तर रायगडावर सुद्धा हेच विचारत होतो. त्यांनी सांगितलं नाही. आता कोणावर भरोसा ठेवू नका शंभूराजे. एक लक्षात घ्या, तुमच्याबद्दल महाराजांच्या मनात कधीच शंका नव्हती. महाराज आम्हाला म्हणत होते, आम्ही उभं केलेलं हे सगळं निभावून न्यायला शंभूराजे समर्थ आहेत. स्वराज्याचं रक्षण तेच करतील. मोठा भरोसा होता तुमच्यावर. बघा, आम्ही बी हेच म्हणत होतो. म्या स्वतः तुमची आणि महाराजांची पन्हाळा भेट बघितली की. मातोश्री, मातोश्री, आमचं आयुष्य सत्कारणी लागलं. शंभूराजे, आता कोणताही विचार करू नका. कोणी काही सांगेल, दिशाभूल करेल, तुम्ही लक्ष देऊ नका. आता सगळ्या गोष्टींचा मतितार्थ ओळखावा आणि सावधपणे निर्णय घ्यावा. होय मातोश्री, आम्ही सावधपणेच निर्णय घेऊ. आपण चिंता करू नये. शंभूराजे, आम्ही पुन्हा सांगतो, महाराजांचं संकल्पित पुरं करा. स्वराज्यावर कळस चढवाल, औरंगजेबास रोखून ठेवा, दिल्लीवर भगवा फडकवाल. तुमच्या आबासाहेबांना हे वाटत होतं तुमच्याबद्दल, आणि हे सांगण्यासाठी आम्ही थांबलोय. तुम्ही रायगडावर यायची डोळ्यात तेल घालून वाट बघत होतो आम्ही. आम्हाला कल्पना होती, काही माणसं तुम्हाला चुकीची खबर देतील, शब्दांनी बेदखल करतील. म्हणून आम्ही आमच्या स्वारींच्या मागे जिवंत राहिलो आणि हा सूर्य, हा जयद्रथ दाखवला. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा. जी मातोश्री. आम्हाला क्षमा असावी. तुमचा आदेश मोडून आम्ही सदरेवर आलो. निघतो आम्ही. शंभूराजे, एक ध्यानात ठेवावं, कटकारस्थानांचं हे मळब दूर व्हावं आणि भगवा पुन्हा रायगडाच्या बुलंद बुरुजावर शिवतेजानं फडकत राहावा. हीच इच्छा. घोटाळा पुतळा राणी साहेबांनी केलाय. त्यांनी सांगितलंय सगळं. आता शंभूराजे चिडणार. चिडले. आता संपलं सगळं. जी काही थोडीफार आशा शिल्लक होती तीही संपली आता. रावजी नाना, शांत व्हा. असे हातपाय गाळू नका. मी आहे ना, धीरानं घ्या. आणि एक संधी आहे अजून. तुर्नीस, आता तुमची संधी पुरे. बस झालं आता. आता भरीच घालू नका. झाली एवढी शोभा पुरे. मी हात जोडतो तुमच्या पुढं. अनाजी पंत, मला वाटतं देवा, आपण आता थांबूया. हो, मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला हे सांगतोय. तुम्हाला आज शहाणपणा सुचला. काय करावं असं वाटतंय तुम्हाला? आपण सगळ्यांनी माफी मागून मोकळं व्हावं असं वाटतंय मला. काय माफी? आणि तीही दादानी? हो,
ते माफी मागतील. मीही नाक घासायची तयारी ठेवली. काय करणार? सर्व बाजूने सिद्ध झालंय की आपण कटकारस्थान केलंय. पंत, हो काय बोलताय हे? बंद करा हा वेडेपणा. हा वेडेपणा नाही, हा शहाणपणा आहे. मी माफी मागणार, कबुलीही देणार. त्यातून शंभूराजेंच्या मनाला पाझर फुटला नाही फुटला तर मी माझ्या मनाची तयारी केली. टकमकतो किंवा तोफेचं तोंड, जे पुढे येईल त्याला सामोरं जायचं. पण ही रोजची मानहानी नको, हे रोजचं मरण नको. हे असं हकनाक मरण्यापेक्षा वाचण्यासाठी प्रयत्न करून मेलं तर काय वाईट आहे? तो माझे पण दादा, गडबडून जाऊ नका. आपल्याकडे अजून एक संधी आहे, अजून एक मार्ग आहे. कोणता मार्ग? बोला पंत, कोणता मार्ग? राजमातोश्री सोयराबाई साहेब, आपण जे केले ते राजमातोश्रींच्या सांगण्यावरून केले. त्यांनी गडाचे दरवाजे बंद केले. त्यांनी राजाराम राजेंना मंचकावर बसवले. त्यांनी आपल्याला शंभूराजांना अटक करायला पाठवले. त्यांनी हंबीररावांची हमी घेतली. त्यांनी रक्ताच्या नात्यातल्या बाळराजेंच्या पाठी उभं राहण्यासाठी हंबीररावांना आदेश दिला. आपण जे केले ते त्यांच्या सांगण्यावरून केले. कळलं? जर आपला गुन्हा उंजळभर असेल तर राजमातोश्रींचा गुन्हा 10 उंजळ आहे. शिक्षा करणारच असतील तर त्या पाटीत करावी सगळ्यांना, एवढंच माझं म्हणणं असेल. उपस्थित सर्व मंत्र्यांनी सदैव हजर व्हावं. मी जे बोललोय ते लक्षात ठेवा. ठरलं? ठरलं. चला सुनबाई, ज्याच्यासाठी आम्ही आमच्या महाराजांच्या नंतर एवढे दिवस जीव धरून थांबलो होतो, आज ते काम झालं. चल मातोश्री, पुन्हा गरज लागली तर नाही. शंभूराजांना आता कोणाचीही गरज नाही लागणार. पुढील निवाडा करण्यासाठी ते समर्थ आहेत. चला. अखेर अनाजी पंतांच्या नावाचा पुकारा झाला तर? जी राजमातोश्री, पुकारा ऐकूनच मी आले खबर द्यायला. त्या अगोदर काय घडलं? हिरोजीराव खोटे पडले. शंभूराजे त्यासनी विचारत होते की महाराज शेवटी काय बोलले. मग हिरोजीराव म्हणाले की महाराजांनी बाळराजांचं नाव घेतलं. पण काय? पण धाकट्या बाईंनी सांगितलं की महाराजांनी शंभूराजांचं नाव घेतलं. हे ऐकून शंभूराजे खूप चिडले. तिथले सरदार आपसात बोलत होते की शंभूराजे कोणालाच सोडणार नाहीत म्हणून. शेवटी धाकट्या बाईसाहेबांनी तेच केलं जे त्यांना हवं होतं. केलंच त्यांनी त्यांच्या मनासारखं. त्यामुळे युवराज खूप चवताळले आहे. तू जा, आम्हाला एकट्यानं राहू दे. जी राजमातोश्री, जे घडेल ते सांगायला आम्ही येतो. आता त्याची गरज नाही. आमच्या महालाकडील राबता बंद कर. जी. याचा अर्थ एकच, शंभूराजे आपल्याला आरोपी म्हणून उभं करणार.
आपली मानहानी होणार, आपला रुबाबही संपणार, थोरले पण माती मोल होणार. त्या धाकट्या बाईंनी आगीत तुपाची धार ओतली, फडका होणार. यातली एकही संधी आपण त्यांना द्यायची नाही. आपण स्वतःचा आत्मघात करून घ्यावा, स्वतःला संपवून घ्यावं. ते जास्त चांगलं. आता शंभूराजे आपल्यावर सूड उगवतील खात्रीनं. आता 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 एकच मार्ग. मातोश्री, मातोश्री, काय झालं? तुम्ही राबताही बंद केलात का? आम्ही केव्हाच तुमच्या महाली आलोय, तुम्ही याची दखलही घेतली नाही. मातोश्री, काय झालंय? काही झालं नाही. आणि काही होऊही नये बाळराजे. राणीसाहेब, राणीसाहेब, माफ करा कावेरीबाई, पण आमचा नाईलाज आहे. राणीसाहेब, गैरसमज कराल तर करून घेऊ नका. मी इथे यांची रदबदली करायला नाही आले, माझ्या कुंकवाची भीक मागायला पण नाही आले इथे. मग काय सांगावं, आणि सांगावं तर कोणत्या तोंडानं सांगावं. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं गाठी पडल्या. आजपर्यंत मन मारून संसार केला यांच्याशी, कधी तक्रार केली नाही कोणाचं. जळत्या जीवाला वारा लागू दिला नाही बोभाट्याचा. निमूटपणे सहन केलं सगळं. पण आज इथे आले वेगळ्याच ओढीनं. वेगळ्या ओढीनं? जाणून घ्यायचं होतं. आजवर कपाळीचे कुंकू लावलं ते इथून पुढे लावायचंय की नाही. माझ्यासारख्याच इतर कारभाऱ्यांच्या बायकाही आल्या आहेत तिथे.
कावेरीबाई, तुमचा सल कळतोय आम्हाला. आम्ही जर आमच्या लेकराला थांबवलं तर तुमचं कुंकू वाचेल, पण आम्ही जर स्वराज्याच्या राजाला थांबवलं तर स्वराज्य विचार मारल्याचं पातक आम्हाला लागेल. मातोश्री, राजा आणि पुत्र दोघांना थांबवू शकेल आणि स्वराज्य विचार टिकवू शकेल अशी एक व्यक्ती आहे रायगडावर. कोण? सोयरा मातोश्री. थोरल्याबाई साहेब. होय मातोश्री, घडल्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून मोठ्या मनानं त्यांनी चूक कबूल केली तर सगळाच अनर्थ टळणार आहे. युवराज, निवाडा करायचा म्हणजे पुरावे पाहिजे. अहो ढिगानं पुरावे आहे ते. अहो तुम्ही म्हणताय ढिगानं, पण प्रत्यक्षात कारभाऱ्यांच्या विरोधातले पुरावे हवेत. परंतु काही पुरावे नष्ट केलेत मातबर कारभाऱ्यांनी. अहो तेच म्हणतोय आम्ही, प्रत्यक्षात पुरावे नाहीच आहेत. पुरावा कसा? ठोस हवा. बघा युवराज काय बोलतेत ते बघा. हा? आणि मी म्हणतो नसला तर नसला पुरावा. त्यांनी काय केलंय ते आपल्या डोळ्यासमोर आहे की. काय युवराज, मी तर त्याच्या पुढे जाऊन बोलतो. कशाला पाहिजे निवाडा? आहेत का ते तेवढ्या चालीची? अहो अटक करायला आलते, ह्योच पुरावा माना आणि द्या त्यांना चकमक टोकावरून ढकलून, नाहीतर फासावर, नाहीतर सोडा साखळ दंड करा मोकळं हत्तीसनी होऊन जाऊ द्या. लय झालं आता. सरनोबत, अहो तुम्ही हत्तीला सोडाल, पण रायगडावरचे हत्ती मंत्र्यांना ओळखतात. ते सुद्धा पाय उचलताना विचार करतील. प्रल्हादपंत, काय म्हणायचं काय तुम्हाला? युवराज, पुरावा नसताना कारवाई केली तर तो अविचार ठरेल आणि अधिकाराचा गैरवापर केल्यासारखं होईल. अहो कसला गैरवापर? काय बोलताय तुम्ही? अटकेचं पत्र कोण नाचवत आलं होतं? परंतु ते पत्र त्यांनी लिहिलं नव्हतं. ह्या पत्रामागे कोणाची बुद्धी आहे हे स्पष्टपणे समोर यायला हवं. प्रल्हादपंत, जी युवराज. एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर गुन्हेगारानंच कबुली जबाब दिला तर तो पुरावा मानला जाऊ शकतो? हो युवराज. आता गुन्हेगारांचा कबुली जबाब हाच पुरावा. परंतु युवराज, कारभारी कबुली जबाब देतील. कविराज, आम्ही परिस्थिती अशी निर्माण करू की त्यांना कबुली जबाब द्यावाच लागेल. आता कारभाऱ्यांचा कबुली जबाब हाच पुरावा. युवराज, तानाजी पंत जुमानतील? का नाही जुमानणार? काय आभाळात न पडलेत का काय न जुमानायला? कविराज, आम्ही त्यांच्याकडून वदवून ठेवू. आणि त्या कलत म्यालय पारंगत आहे. परंतु युवराज, ते पायानं तिकडे मारतात, न सुटणारे. आणि म्या पायानं किडे मारतो, न मरणारे. कविराज, आज बघाच आम्ही काय करतो ते.
हा बघा बघा पर काळजावर हात ठेवून बघा. अखेर आज तो दिवस उगवला जो रायगडाच्या बेला कड्यावर बुरुजाच्या काळ्या पाषाणावर कोरला जाईल. मनाची तत्तो सुरनीस, आयुष्यात पहिल्यांदाच आम्हाला तुमच्या आगमनाची आतुरता आहे. या अनाची पंत या